देवरी नगरातील आफताब मंगल कार्यालयात प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि रोजगार मेळावा 2025चे भव्य आयोजन करण्यात आले। हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देण्यासोबतच बेरोजगार तरुणांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरीतर्फे आयोजित करण्यात आला होता। प्रदर्शनात जिल्ह्यातील 34 आश्रमशाळेतील सुमारे 90 विद्यार्थ्यांनी आपले 53हून अधिक नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले। यात नवीकरणीय ऊर्जा, पर्यावरण संरक्षण, आरोग्य तंत्रज्ञान आणि कृषी तंत्रज्ञान या क्षेत्रातील प्रकल्पांचा विशेष समावेश होता। विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन लायकराम भेंडारकर, अध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया यांच्या हस्ते झाले। त्यावेळी मंचावर संजू उईके, नगराध्यक्ष पंचायत समिती देवरी, अनिल कुमार बिसेन, सभापती पंचायत समिती देवरी, सविताताई पुराम, माजी सभापती जिल्हा परिषद गोंदिया, उषाताई सहारे, जिल्हा परिषद सदस्या, भारती सलामे, सदस्य पंचायत समिती देवरी, ममता अंबादे, सदस्य पंचायत समिती देवरी, शीलाताई उईके, नगरसेविका अर्जुनी मोरगाव, विवेक नागभिरे, प्रभाताई सलामे तसेच परीक्षक म्हणून वर्मा सर, उमेश काशीद, प्रकल्प अधिकारी मंचावर उपस्थित होते। रोजगार मेळाव्यात 106 विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून रिझ्यूम सर्व्हिस नागपूर नामांकित कंपन्यांनी भाग घेतला। ITI आणि शिक्षण क्षेत्रातील कंपन्यांनी 50हून अधिक जागांसाठी मुलाखती घेतल्या। त्याच दिवशी तरुणींना नोकरीचे ऑफर लेटर मिळाले, तर काही जण अप्रेंटिससाठी निवडले गेले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि प्रयोजकांचे मोलाचे सहकार्य लाभले। सायंकाळी तिन्ही गटातील विजेत्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे, प्रमाणपत्रे आणि स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात आले। आदिवासी विकास विभाग प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी उमेश काशीद यांच्यामुळे हा उपक्रम खरोखरच शिक्षण, कौशल्य, रोजगार यांच्या त्रिवेणी संगमाचे उत्तम उदाहरण ठरला। गाव माझा न्यूजकरिता चंद्रमुनी बनसोड, गोंदिया।